टाइम न्यूजमध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। नवनाथ नगरातील 24 वर्षीय तरुणाचा खून, 2 संशयित ताब्यात। वृद्ध साहित्यिक कलावंत योजनेच्या लाभार्थी निवडीच्या गैरव्यवहाराची चौकशीची मागणी। शहरातील 40% बंद पथदिवे नवरात्रीपूर्वी सुरू करण्याची मागणी। शिवाजी माले यांच्या जयंतीनिमित्त शहरातून काढण्यात आली दुचाकी रॅली। जय हिंद हायस्कूल येथे विद्यार्थ्यांचा अपूर्व विज्ञान मेळावा संपन्न। भिल समाज विकास मंचतर्फे 1 दिवसीय कार्यकर्ता शिबिराचे आयोजन आणि जैन सोशल ग्रुप प्लॅटिनम तर्फे क्षमापना व तपस्वी सन्मानाचा कार्यक्रम संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील नवनाथ नगरात राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे। या प्रकरणी 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। धुळे शहरातील नवनाथ नगरातील शुभम जगन साळुंके या 24 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्रांनी हल्ला करून हत्या करण्यात आल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे। रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास वरखेडे डेपो परिसरात त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला। या जीवघेण्या हल्ल्यात तरुण गंभीररित्या जखमी झाल्याने त्याला उपचारार्थ हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र उपचारादरम्यान सोमवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला। याबाबत अधिक माहिती अशी की रविवारी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास काही जणांनी शुभमला गांधी पुतळ्याजवळ मारहाण केली। यानंतर हल्लेखोरांनी शुभमला आपल्या दुचाकीवर बसवून वरखेडे कचरा डेपो परिसरात नेले। तेथे त्याला बेदम मारहाण करून त्याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आले। यात तो रक्तबंबाळ झाला। शिवाय अंगावर मोठे दगड टाकून त्याच्या पायाच्या हाडांचा अक्षरशः सुरा करण्यात आला। दरम्यान शुभम निश्चित पडल्याचे पाहून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले। सदर घटनेचे वृत्त पोलिसांना कळताच आझादनगर पोलीस ठाण्याचे प्रशांत पाटील, प्रवीण दराडे हे वरखेडे कचरा डेपोच्या परिसरात 12:15 वाजेच्या सुमारास दाखल झाले। पोलिसांनी गंभीर जखमी असलेल्या शुभम साळुंकेला त्यांच्याच शासकीय वाहनाने हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले। तेथे त्याला वाचवण्याचे डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु सोमवारी सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। शुभमवर हल्ला झाल्याचे कळताच शुभमचे नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी हिरे रुग्णालयात मोठी गर्दी केली होती। आरोपींवर कठोर कारवाईची मागणी नातलगांकडून करण्यात आली। यावेळी आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे, सिद्धांत मोरे, संतोष गोगे, पंकज जोंधळे, हरीश गोरे हे रुग्णालयात दाखल झाले। त्यांनी नातलगांचा आक्रोश आणि गर्दी नियंत्रित केली। शुभम याच्या आईवडिलांचा मृत्यू झाला असून तो मामा आणि आजीकडे राहिला होता। तेच त्याचा सांभाळ करीत होते। यापूर्वी शुभमचा काही जणांशी वाद झाला होता। यात तो अनेकदा जायबंदी झाला आहे। जुना वाद किंवा खुन्नस मधूनच त्याचा काटा काढल्याची चर्चा आहे। रविवारी त्याच्या घरावर दगडफेक झाल्याचे समजते। यानंतर त्याने काहींना शिवीगाळ केली होती। पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत। शुभम साळुंके याच्यावरही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। महिनाभरापूर्वीच आझादनगर पोलिसांनी त्याला नोटीस बजावली होती। शिवाय त्याच्या हद्दपारीचा प्रस्तावही विचाराधीन होता। आझादनगर पोलिसांनी त्वरित तपास करून हत्येच्या संशयावरून 2 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे। जुन्या भांडणावरूनच त्याचा घातपात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे। रात्री उशिरापर्यंत आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती। वृद्ध साहित्यिक कलावंत योजनेच्या लाभार्थी निवड प्रक्रियेत झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य ललित वारुडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। वृद्ध साहित्यिक कलावंत योजनेच्या लाभार्थी निवड प्रक्रियेत झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य ललित वारुडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात म्हटले आहे की वृद्ध साहित्यिक कलावंत योजनेत अनेक लाभार्थ्यांनी आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली असून देखील पात्र लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आले आहे। वृद्ध कलावंत योजनेची यादी पाहिली असता त्यामध्ये चुकीच्या लोकांची नावे घेण्यात आलेली आहेत, ज्यांना कुठल्याही प्रकारची अथवा व्यवस्थितरित्या कला सादर करता आली नाही अथवा येत नाही त्यांनाच वृद्ध कलावंत योजनेत समावेश करण्यात आला आहे। वृद्ध साहित्यिक कलावंत योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असून त्यामध्ये आर्थिक व्यवहार झालेले आहेत। या समितीतील काही सदस्यांनी मुलाखतीच्या दिवशी लाभार्थ्यांना नंतर आम्हाला भेटा असे सांगितले होते, जेणेकरून आर्थिक व्यवहार करता येईल। म्हणून या समितीवर आरोप आहेत की या सर्व प्रक्रियेमध्ये आर्थिक देवाणघेवाण करून अपात्र लोकांना वृद्ध साहित्यिक कलावंत योजनेचा पात्र करण्यात आले आहे। यामध्ये किमान 200 लाभार्थ्यांकडून प्रत्येकी 15 ते 20 हजार रुपये उकडण्यात आले असल्याची चर्चा आहे। या वृद्ध साहित्यिक कलावंत योजनेची मुलाखत प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात आलेले आहे। याची हार्ड कॉपी मला उपलब्ध करून देण्यात यावी। तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व निवडीतील अपात्र कलावंत यांची नावे कमी करून पात्र लाभार्थ्यांसाठी पुनश्च पारदर्शक पद्धतीने निवड प्रक्रिया राबवावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। वृद्ध साहित्यिक कलावंत योजनेच्या निवड प्रक्रियेमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं जिल्हा परिषदेत आम्हाला आढळून आलं। अनेक कलावंत जिल्ह्यातले
या ठिकाणी आले आणि त्यांनी वैयक्तिक माझ्याकडे तक्रारी केल्या. तर त्यात जवळजवळ 800 ते 900 वृद्ध कलावंतांचे अर्ज या ठिकाणी आलेले होते. त्यातल्या फक्त 400 लाभार्थींची निवड करण्यात आली आणि त्या 400मध्ये देखील जवळजवळ 200 लोकांकडनं जी निवड समिती पालकमंत्री साहेबांनी नियुक्त केलेली होती त्या निवड समितीच्या अशासकीय सदस्यांनी जवळजवळ एका लाभार्थ्याकडनं किमान 15 ते 20 हजार रुपये घेतल्याचा आरोप आणि चर्चा या जिल्हा परिषदेत होत आहेत आणि कलावंत जी येत आहेत त्यांनीही त्या प्रकारचे आरोप माझ्याकडे केले. तर या सर्व कलावंतांचं म्हणणंच असं आहे की पुन्हा ही निवड व्हावी आणि अतिशय पारदर्शकपणे ही निवड व्हावी. अशासकीय जे काही सदस्य या निवड समितीवरती पालकमंत्री साहेबांनी दिलेले आहेत त्यांनी आपलं डोकं भानावरती ठेवून या ठिकाणी निवड केली पाहिजे. कारण की गोरगरीब अतिशय माझ्या मतदारसंघामध्ये एक मनोज महाराज म्हणून आहेत, त्यांनी वेळोवेळी शासनाचे जे काही उपक्रम असतात त्या उपक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे. ते चांगले कीर्तनकार आहेत, भजनी आहेत, अभंग, तबला, हार्मोनियम सर्व वाजवतात आणि विशेष म्हणजे ते अपंग आहेत तरीसुद्धा त्यांना डावलण्यात आलं. वास्तविक त्यांनी ज्यावेळेस मुलाखत घेतली त्या मुलाखतीमध्ये त्याचं चित्रीकरण करण्यात आलं आणि एवढं करून देखील ज्या वेळेला आम्हाला असं वाटत होतं की अतिशय पारदर्शकपणे या ठिकाणी निवड होईल, परंतु सांगताना दुःख होतं आणि वाईट वाटतं की ह्या सर्व शासकीय म्हणजे पालकमंत्री साहेबांनी यांच्यावरती विश्वास ठेवला या सर्व सदस्यांनी अक्षरशः 15 ते 20 हजार रुपये लाभार्थ्यांकडे घेऊन या 400 लाभार्थ्यांमध्ये काही लाभार्थी हे खरोखर त्या याच्यात बसले असतील, 200च्या जवळपास लाभार्थी बसले, परंतु 200 लाभार्थी हे 100% चुकीच्या पद्धतीने त्यांची निवड झाली. आम्ही आज CO मुख्याधिकारी साहेबांना या बाबतीचं एक पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि अपेक्षा करतो की लवकरच ते याच्यातनं मार्ग काढतील आणि ही निवड रद्द करतील. पुन्हा निवड होईल आणि चांगली जे वृद्ध कलावंत होतील त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही आणि न्याय पद्धतीने ही निवड होईल ही अपेक्षा करतो. जर असं झालं नाही आणि ती निवड जर रद्द केली नाही तर मात्र आम्ही विरोधातले जे काही सदस्य आहोत ही सर्व या ठिकाणी उपोषणाला बसू या ठिकाणी मी आव्हान करतो. धुळे शहरातील 40% बंद असलेले पथदिवे नवरात्रीपूर्वी सुरू करावे व LED ठेक्यातील भ्रष्ट ठेकेदाराची चौकशी करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटातर्फे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांना निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. धुळे शहरातील सुमारे 40% पथदिवे बंद असून LED ठेक्यातील भ्रष्ट ठेकेदाराची चौकशी करून नवरात्रीपूर्वी शहरातील बंद पथदिवे सुरू करावे अशी मागणी शिवसेना ठाकरे गटातर्फे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की शहरात LED पथदिवे बसवण्याचा ठेका 15 ते 17 कोटीत देण्यात आला. या पथदिव्यांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची होती. असे असताना शहरातील 40% पथदिवे आज बंद स्थितीत आहेत. तरी देखील ठेकेदारावर कोणतीही कारवाई झालेली नाही. सत्ताधारी भाजप व ठेकेदारामध्ये टक्केवारीचे संबंध आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नुकताच नवरात्रीचा उत्सव येत असून नवरात्री उत्सवात महिला रात्री पहाटे देवीच्या मंदिरात जातात. ठिकठिकाणी गरबा नृत्याचे कार्यक्रम होत असतात. अशा वेळी रात्रीच्या अंधारामुळे महिला व मुलींची छेड काढण्याच्या घटना घडू शकतात. यापूर्वी अशा घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे शहराचे 4 भागात विभाजन करून प्रत्येकी 10 कर्मचाऱ्यांच्या स्वतंत्र टीम तयार करण्यात याव्यात. शहरातील प्रत्येक भागात तसेच प्रत्येक पथदिव्यांच्या खांबावर पथदिवे लावण्यात यावे. मनपाने केलेला सर्व खर्च हा संबंधित ठेकेदाराकडून वसूल करावा. शहरातील पथदिवे नवरात्रीपूर्वी सुरू न केल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, विधानसभा संघटक ललित माळी, उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, महानगर प्रमुख धीरज पाटील, डॉक्टर सुशील महाजन, देविदास लोणारी, मच्छिंद्र निकम, कैलास मराठे, छोटू माळी, अमजद पठाण, आरिफ शाह, गुलाब दोबी आदी उपस्थित होते. पोलवरील लाईट बंद आहे आणि सणासुदाच्या या पार्श्वभूमीवर आता नवरात्र उत्सव येत आहे. नवरात्र उत्सवाला बऱ्याचशा महिला नागरिक त्या ठिकाणी देवीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जातात. गरबा दांडियाचे आयोजन केले जाते या ठिकाणी जातात. तर अशा ठिकाणी लाईट बंद असतात. बऱ्याचशा घटना देवपुरात अशा घडलेल्या आहेत की चेन स्नॅचिंग, रात्री बेरात्री घर पोड्या झालेल्या आहेत. चोऱ्यांचे प्रमाण या ठिकाणी वाढलेले आहे.
तर LED लाईट नाही बसवता आले तर जुने लाईट तरी या ठिकाणी देखभाल दुरुस्तीच्या नावाने ठेका काढलेला आहे, पण त्या ठेकेदाराने अक्षरशः या ठिकाणी काम करण्यात एकदम कचराई करतोय आणि याला प्रशासन आणि सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत। यांनी 17 कोटीचा ठेका दिलेला होता, पण त्या ठिकाणी 20,000 LED बल्ब लावले जाणार होते। 3 वर्षापूर्वी हा ठेका दिला गेलेला आहे। त्या ठेकेदाराला 10 कोटीच्या वर बिल दिलं गेलं आहे आणि हा ठेकेदार फक्त 4 माणसं लावून शहरातील देखभाल दुरुस्ती करत असतील, तेही महानगरपालिकेचे कर्मचारी, स्वतःचे कर्मचारी 10 गँग लावायचे होते याला। त्या एका गँगमध्ये 1 वायरमन, 2 लेबर, त्या ऑन ऑफ करण्यासाठी संध्याकाळी त्या विभागामध्ये लाईट चालू बंद करण्यासाठी माणसं लागणार होते। अशी पूर्ण एक टीम, अशा 10 टीम यांच्यात चालणार होत्या, पण त्या काही सध्या शहरामध्ये दिसत नाही आणि यावर कोणता सत्ताधारी पक्षाचा नगरसेवकही बोलत नाही, पदाधिकारी बोलत नाही, प्रशासनातील अधिकारी काय करतायत। तर आम्ही आज आयुक्त दगडे पाटील मॅडमांना निवेदन दिलं की 8 दिवसाच्या आत जर कधी लाईट चालू झाले नाही शहरातील तर आम्ही आमच्या शिवसेना स्टाईलने यांना उत्तर देऊ। जय हिंद, जय महाराष्ट्र। अखिल भारतीय युवा सेना धुळे व समस्त नागरिक समाजातर्फे जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली। अखिल भारतीय युवा सेना धुळे व समस्त नाभिक समाजातर्फे जिवाजी महाले यांच्या 388व्या जयंतीनिमित्त शहरातून दुचाकी रॅली काढून अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला। मनोहर चित्रपट गृहासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून दुचाकी रॅली सुरुवात करण्यात आली। स्वागतलाच यशोदा हॉस्पिटल येथे शिवरक्षक जिवाजी महाले मार्ग येथून संत सेना मंगल कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली। तेथे रॅलीचा समारोप करण्यात आला। भगव्या साड्या व फेटे घातलेल्या महिला रॅलीत आकर्षण ठरत होत्या। या प्रसंगी दिनेश महाले, विलास सैंदाने, ॲडव्होकेट किशोर जाधव, बळवंत रनाळकर, तुषार सैंदाने, सुधीर महाले, गणेश ठाकरे, भगवान चित्ते, नाना सोनवणे, राहुल सूर्यवंशी, आप्पा ठाकरे, उमेश महाले, युवराज वारुडे, राजेश महाले, भीमराव वारुडे, त्रिवेणी सोनवणे, मनीषा चित्ते, वैशाली सैंदाने, संध्या सैंदाने, भावना सोनवणे, छाया महाले, ज्योती महाले, कल्याणी सैंदाने, गोला सैंदाने, शशी सैंदाने, जितेंद्र पगारे, शरद सैंदाने आदी उपस्थित होते। शिवाजी म्हणून वाचले शिवाजी ही उक्ती सार्थक करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासार्ह रक्षक शिवरत्न वीर शिवाजी महाले यांची 388 जयंती धुळे शहर नाभिक समाज अखिल भारतीय युवा सेना आयोजित धुळे शहरामध्ये साजरा होते। या ठिकाणी अनेक तमाम संघटना या ठिकाणी उपस्थित आहेत। सुरुवातीला नाभिक हितवर्धक संस्था, धुळे शहर नाभिक विकास संस्था, नाभिक हितवर्धक महिला मंडळ, नाभिक हितवर्धक संस्था, तसेच नाभिक समाज, दुकानदार संघटना, नाभिक मंच परिवार, त्याच पद्धतीनं संत सेना कोऑपरेटिव्ह सोसायटी, तसेच धुळे जिल्ह्यातील तमाम नाभिक महिला मंडळ, तसेच धुळे शहरातील नाभिक हितवर्धक महिला मंडळ, अखिल भारतीय शिवसेना महिला मंडळ आणि होता जीवाणू वाचला शिवा ही उक्ती सार्थक करणारी छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासार्ह रक्षक जिवाजी महाले यांच्या नावावर रूपाने असलेली संघटना अखिल भारतीय युवा सेनेच्या वतीनं अत्यंत उत्साहपूर्णमध्ये आमच्या जिवाजी महालेंना मानवंदना या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि दरवर्षी सालाबादाप्रमाणे युवकांचा नाभिक समाजाचा जल्लोष या ठिकाणी होतोय आणि यासाठी सर्व धुळे शहरातील नाभिक समाज बांधवांनी जे सहकार्य केलं, अखिल भारतीय युवा सेना त्यांचं कायम ऋणी राहील। त्याच पद्धतीने शहराध्यक्ष राहुलभाऊ सुरेंशी असतील, तसेच आमचे सुधीरभाऊ महाले असतील, गणेशभाऊ ठाकरे असतील, भगवानजी चित्ते असतील, त्याच पद्धतीने जेवढे पदाधिकारी सहकारी आहेत, महिला मंडळ असेल, त्रिणीताई असेल, मनीषा चित्ते असतील, त्यानंतर आप्पा ठाकरे असतील, त्यात वैशाली सेंगाडे असतील, या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात ही अखिल भारतीय युवा सेनेची जोरदार रॅली या ठिकाणी निघालेली आहे। धुळे शहरातील जैन हायस्कूल येथे इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांचा अपूर्व विज्ञान मेळावा 2023 मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय पाटील हे उपस्थित होते। धुळे येथील जैन हायस्कूल येथे इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांचा अपूर्व विज्ञान मेळावा 2023 सोमवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैन शैक्षणिक ट्रस्टचे अध्यक्ष विजय पाटील हे उपस्थित होते। विज्ञान मेळाव्यात विद्यार्थ्यांमार्फत आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण विषयक तसेच हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष असल्याने त्यावर आधारित वैज्ञानिक उपकरणांची मांडणी करण्यात आली होती। या प्रसंगी अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, संचालक मोहन मोरे, शरद बच्छाव, अविनाश देवरे, भूषण सावंत, निलेश पाटील, विद्यालयाच्या
प्राचार्य संजीवनी पाटील, उपमुख्याध्यापक एस.व्ही. बैसाने, पर्यवेक्षक एस.डी. मोरे, बी.डी. गवळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.व्ही. निकम तर आभार प्रदर्शन एस.यू. पवार यांनी मानले. शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनी, सर्वप्रथम मी आपणास अपूर्व विज्ञान मेळाव्याच्या शुभेच्छा देतो. आपण जवळजवळ 264 विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला असं मला मॅडम म्हणाले आणि सगळेच विद्यार्थी या विज्ञान मेळाव्याचा लाभ घेतील. सर्वप्रथम मी तुम्हाला एक विचारतो की जिज्ञासा वाढवण्यासाठी तुम्हाला वर्गामध्ये तुम्ही कोण प्रश्न विचारतात की कोणाला काही समजलं नाही, कोणी हिंमत करतात का कोणी बोलेल आपल्याला म्हणून हिंमत करत नाही. मी एक तुम्हाला सांगेल की विचारलंच पाहिजे उठून शिक्षकांना की मला हे कळलं नाही, मला हे समजून द्या. त्याचं काय होतं की आपल्याला कोणीतरी असेल गेलं त्याचं समजलं नाही किंवा याला काय समजलं नाही, तर इथूनच तुमची जिज्ञासा वृत्ती तुम्ही वाढीस ठेवावी हे मी तुम्हाला आवर्जून इथे सांगेन. आणि या विज्ञान मेळाव्याचा फायदा समाजाला कसा होईल, त्याचे उपकरण कसे पुढच्या पिढीने म्हणजे तुम्ही पुढे अजून जाल. मला वाटतं तुमच्यातूनच काही शास्त्रज्ञ पण निर्माण होऊ शकतात की या हायस्कूलमधून विज्ञानाची वृत्ती जी आहे, संशोधन वृत्ती आहे ती अशीच पुढे न्यावी. आणि मी शिक्षकांनाही सांगतो की या संदर्भात जाणीवपूर्वक प्रयत्न आपण करावे. मागे शेवाळे जेटूपाणी कॉलेजचे आले होते सर, त्यांनी पण सांगितलं होतं आणि आम्ही जाणीवपूर्वक संशोधना ही वृत्ती कशी जोपासली जाईल या पद्धतीने शिक्षकांनाही मदत करू आणि तसे कार्यक्रम आपण आयोजित करावे. आम्ही सर्वतोपरी आपल्याला मदत करू. मी परत एकदा सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. जिज्ञासी वृत्ती तुम्ही अशी वाढवावी आणि संस्थेचं नाव, आपल्या आईवडिलांचं नाव उज्ज्वल करावं. धन्यवाद. शासनाकडून 2015-16चं जे परिपत्रक आलेलं आहे की विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल जनजागृती व्हावी, आजूबाजूच्या परिसरात सुद्धा विज्ञानाबद्दल माहिती व्हावी. छोट्या छोट्या ज्या दैनंदिन जीवनातल्या विज्ञानाच्या गोष्टी आहेत त्या विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघायला मिळाव्यात आणि विद्यार्थ्यातून शास्त्रज्ञ प्रवृत्ती निर्माण व्हावी मोठ्या संख्येने. म्हणून शासनाने 2015-16 पासून अपूर्व विज्ञान मेळावा हा शाळेच्या पहिल्या सत्रात आयोजित करण्यात सांगितलेला आहे. त्यानुसार 2022-23 या शैक्षणिक 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये आम्ही आमच्या जहीन हायस्कूलमध्ये अपूर्व विज्ञान मेळावा 9/10/2023 रोजी भरविण्यात आलेला आहे. आमच्या वैज्ञानिकांनी अनेक उपकरणं तयार केलेली आहेत. त्यांच्यामागे अनेक शास्त्रीय कारणं दडलेली आहेत आणि त्याच्यातून त्या शास्त्रज्ञाचा तत्वाचा उपयोग करून त्यांनी अनेक छोटी छोटी उपकरणं तयार केलेली आहेत. अशा प्रकारे आज आमच्याकडे अपूर्व विज्ञान मेळावा भरवण्यात. अपूर्व विज्ञान 2023-24 वर्षाचं उद्घाटन आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय आबासाहेब विजय पितांबर पाटील यांच्या हस्ते होत आहे आणि सर्व प्रमुख अतिथी, सर्व संचालक मंडळ आणि आमचे उपाध्यक्ष बाळासाहेब चंद्रशेखर पाटील हे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे सर्व विज्ञानाचे शिक्षक आणि विज्ञानप्रेमी विद्यार्थी सुद्धा त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. दोंडाईच्या येथे भिल समाज विकास मंचतर्फे 1 दिवसीय कार्यकर्ता शिबिराचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. माजी मंत्री हेमंत देशमुख यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. दोंडाईच्या येथे भिल समाज विकास मंचतर्फे 1 दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे रविवारी दुपारी आयोजन करण्यात आले होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करीत माजी मंत्री हेमंत देशमुख यांच्या हस्ते प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. शिबिरात शिक्षण, आरोग्य व व्यसनमुक्ती, आदिवासी युवकांची दिशा व दशा, आदिवासींचा राजकीय भांडवल व आपसी वाद, मणिपूर येथील महिलांवर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात झालेल्या आंदोलने, आदिवासींच्या आर्थिक व जीवनातील समस्या, समान नागरिक कायदा यावर चर्चा करण्यात आली. यात आदिवासी एकता परिषदेचे वरिष्ठ नेते सांगल्याबाई वळवी, दीपक ऐरे, ॲडव्होकेट चंद्रकांत बैसाने, ॲडव्होकेट रोशन गावित, श्रीराम मोरे, अशोक सोनवणे यांनी सहभाग घेतला. या प्रसंगी माजी मंत्री हेमंत देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, माजी नगराध्यक्ष रवींद्र देशमुख, ॲडव्होकेट रोशन गावित, अशोक सोनवणे, राज साळवे, करण सोनवणे, ॲडव्होकेट चंद्रकांत बैसाने, शेवाडे सरपंच सीमा मोरे, कैलास पवार, सांगल्या वळवी, दीपक ऐरे, राजू सोनवणे, बळीराम निकुम, रवींद्र ठाकरे, एकनाथ ठाकरे,
भोजू आयरे, अनिल ठाकरे, आनंदा मोरे, तुळशीराम कोळी यांच्यासह नंदुरबार, शहादा, शिरपूर, शिंदखेडा, जळगाव, देवळा, सटाणा, मालेगाव, धुळे येथील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिरासाठी संस्थापक अध्यक्ष दीपक आयरे, जिल्हा सचिव अशोक सोनवणे, राहुल ठाकरे, बटू मालचे, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, मच्छिंद्र ठाकरे, देवीदास ठाकरे, विजय सोनवणे, भारती सोनवणे, प्रियंका सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव अशोक सोनवणे यांनी केले. महाराष्ट्राच्या सरकारने परवा एक निर्णय घेतला की आता नोकऱ्या मला कंत्राटी पद्धतीने नोकऱ्या देऊ. बरोबर आहे ना? जगे तुमले आरक्षण व जातीच्या नावावर काय नोकऱ्या भेटवतात, परवडून नोकऱ्या भेटवतात. तडे याचे गोष्टीने खूप लागणं, आरक्षण धक्का लागणार की आपला फी जाती म्हणे त्याच्याजवळ पैवाट की बरोबर हे कंत्राटी पद्धतीने नोकऱ्यांचं आरक्षण हे सरकारने जे लादलं, याच्यामुळे जे समाजातले लहान घटक ज्यांना आपल्या आरक्षणामुळे नोकऱ्या मिळणार होत्या त्यांना आता कायमच्या नोकऱ्या राहणार, त्यांना आता कंत्राटी पद्धतीने नोकरी मिळेल. आणि म्हणून ही कंत्राटी पद्धतीच्या नोकरीचं जे धोरण आहे, हे जे सोय सरकार करत आहे, ते अप्रत्यक्षरित्या घटनेला आणि संविधानाला पर्याय म्हणून ते उभं करत आहे. आणि म्हणून मित्र हो, तरुण मित्रांनो, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना एकत्रित होऊन अशा प्रकारची दुटप्पी नीती करणाऱ्या लोकांपासून, पक्षापासून आपण सगळेजण सावध राहा, एवढीच माफक अपेक्षा या निमित्ताने आपल्या सगळ्या बांधवांकडून करतो. आज ऑक्टोबर रोजी दोंडाच्या शहरात कार्यकर्ता एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक वक्ते सन्माननीय सांगल्याबाई वडवी गुजरात आणि अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते. या कार्यकर्ता शिबिराचा आमचा उद्देश होता विद्यार्थी, तरुण, कार्यकर्ता, हातमजूर आणि सर्व कार्यकर्त्यांना समाज विकास मंच असेल, आदिवासी एकता परिषद असेल, सन्माननीय सांगल्याबाईंच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ता निर्माण झाला पाहिजे, कार्यकर्ता टिकला पाहिजे, म्हणून आज एक दिवसीय कार्यकर्ता शिबिर दोंडाच्या शहरात आयोजित केला होता. आपली जय जवाहर. ठीक आहे. धुळे येथील जैन सोशल ग्रुप प्लॅटिनम तर्फे क्षमापना व तपस्वी सन्मानाचा कार्यक्रम रविवारी नक्षत्र रिसॉर्ट येथे उत्साहात संपन्न झाला. जैन सोशल ग्रुप प्लॅटिनम तर्फे धुळे शहरातील नक्षत्र रिसॉर्ट येथे क्षमापना व तपस्वी सन्मानाचा कार्यक्रम रविवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. असंभव है गलतियां ना करना किंतु संभव आहे क्षमा. रोजसरी हा जैन बांधवांचा सर्वात मोठा सण असतो. वर्षभरातील केलेल्या चुकांसाठी माफी मागण्याचा हा सण असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा नवीन संसद भवनातून नुसत्या जैन बांधवांची, संपूर्ण देशविषयांची नव्हे तर जगातील सर्वांची माफी मागितली, अर्थात खमत खामना मिच्छामी दुकडं केले होते. अध्यक्ष कल्पना सिसोदिया यांनी क्षमापनाचे महत्व सांगत सर्वांतर्फे सर्वांची माफी मागितली. या चातुर्मासात तपस्या केलेल्या 500 अधिक सदस्यांचा यावेळी सन्मानही JSG प्लॅटिनम टीम तर्फे करण्यात आला. सचिव चारुरात्री स्नेहा सुराणा यांनी धार्मिक क्विजचेही यावेळी आयोजन केले होते. झोन कोऑपरेटर दिलीप कुचेरे यांनी सुद्धा सर्वांची क्षमापना करून MRC गो क्रॉस कमिटी चेअरमन सौरभ शाह यांनी पाठवलेल्या नौकार गोशाळेसाठी भरघोस मदतीसाठी त्यांचे आभार मानले. दर महिन्याच्या 3ऱ्या रविवारी त्या महिन्यात असलेल्या सदस्यांचा सन्मान त्यांच्या हस्ते गाडी चारा वाटप करण्याचा मानसही त्यांनी यावेळी केला. आर्वीजवळ होणाऱ्या ओसिया दामला मदतीचे आव्हान व आश्वासनही यावेळी JSG प्लॅटिनम टीम तर्फे करण्यात आले. त्यानंतर मनोरंजनात्मक हौजीचा आनंद सर्व लहान मोठ्या दाम्पत्यांनी लुटला. कार्यकारिणी सदस्य शैलेशजी पोखराना यांचा वाढदिवसही सर्वांच्या उपस्थितीत सदस्यांसोबत साजरा करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्षा कल्पना सिसोदिया, वंदना कुचेरिया, संगीता मोथा, नीता कोठारी, हर्षा बर्डिया, कविता जैन, विजया चोरडिया, अल्फा गांधी, ललिता बापना, ज्योती जैन, राखी पोकरना आदींनी विशेष परिश्रम घेतले. आम्ही आज क्षमापना हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याच्यासाठी आमचे 120 ते 130 दाम्पत्य सदस्य ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत. आणि क्षमापना हा जैन धर्मांचा पवित्र असा सण असतो. त्याच्याने आम्ही संवत्सरीचं प्रतिक्रमण करून सगळ्यांची
12 महिन्यात काही विक्री झाली असेल तर त्याच्यासाठी आम्ही क्षमापणा मागत असतो आणि त्याचं औचित्य साधून आम्ही आज हा कार्यक्रम इथे ठेवण्यात आलेला आहे नक्षत्र लॉनमध्ये. आणि त्याचप्रमाणे करमणूक म्हणून आम्ही एक किराणा हौजी असं एक नवीन अशा प्रकारची जी करमणूक असं आमचं एक प्रोग्राम आहे तो इथं आम्ही सादर करणार आहे. त्याच्यासाठी सर्व जैन सोशल ग्रुप प्लॅटिनमच्या आमच्या कार्यकारिणी सदस्यांनी मदत केली आहे आणि असंच नवीन नवीन उपक्रम आम्ही नेहमी राबवत असू. त्याच्यामध्ये आमचं सोशल पण खूप असे कार्यक्रम असतात. त्याचप्रमाणे करमणुकीचे देखील कार्यक्रम असतात. मागच्या वर्षी पण आम्ही कोविडच्या ह्याच्यात पण आम्ही खूप असे सामाजिक कार्य केले असते आणि नेहमी सामाजिक कार्यक्रमासाठी जैन सोशल ग्रुप प्लॅटिनम मदत करत असतो. धन्यवाद. आज तू संभव है क्षमा हे घोषवाक्य घेऊन आज JG प्लॅटिनमने नक्षत्र लॉनमध्ये क्षमापणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आम्ही आता यावर्षी आत्ताची घेतलेली जी उपक्रम आहे त्याच्यात रंग दे तिरंगा फेस्टिवल हा सर्वात आमचा सुपरहिट कार्यक्रम झालेला आहे. त्याच्यानंतर आम्ही नौकार गोशाळेला 25,000 रुपये वरतून आमच्या जीवदया समितीकडनं आम्हाला 25,000 रुपये आले होते. त्याचं वाटपही आम्ही मागच्या आठवड्यात नौकार गोशाळेत केले आहे. आणि वाढदिवसाच्या निमित्ताने वाढदिवसाचे औचित्य साधून दर महिन्यात ज्यांचे वाढदिवस असतील त्यांचा 15 ते 25 या दरम्यान येणाऱ्या रविवारी प्रत्येक सदस्याला वाढदिवसाला गोशाळेत बोलवण्यात येईल. तिथं त्यांच्या हस्ते चारा वाटप करण्यात येईल, त्यांचा सन्मान करण्यात येईल. त्याच्यानंतर तिथून आम्ही दादावाडीला येऊन दर्शन घेऊ. तिथं आमची छोटीशी मीटिंग करून हा गेट टुगेदर सारखा एक कार्यक्रम आम्ही दर महिन्याला राबवण्याचा उपक्रम आम्ही ठरवला आहे. धन्यवाद. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. नवनाथ नगरातील 24 वर्षीय तरुणाचा खून, 2 संशयित ताब्यात. वृद्ध साहित्यिक कलावंत योजनेच्या लाभार्थी निवडीच्या गैरव्यवहाराची चौकशीची मागणी. शहरातील 40% बंद पथदिवे नवरात्रीपूर्वी सुरू करण्याची मागणी. शिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त शहरातून काढण्यात आली दुचाकी रॅली. जय हिंद हायस्कूल येथे विद्यार्थ्यांचा अपूर्व विज्ञान मेळावा संपन्न. भिल समाज विकास मंचतर्फे 1 दिवसीय कार्यकर्ता शिबिराचे आयोजन. आणि जैन सोशल ग्रुप प्लॅटिनम तर्फे क्षमापना व तपस्वी सन्मानाचा कार्यक्रम संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.